छत्रपती संभाजीनगरमध्ये आज काँग्रेस विरोधात महिलांचा संताप रस्त्यावर उतरला। नारी शक्ती वंदन विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर महिला शक्ती मार्च संघटनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं। संतप्त महिलांनी राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टर्सची होळी केली। राहुल गांधी मुर्दाबाद आणि महिला विरोधी काँग्रेसचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। महिला आंदोलकांनी आरोप केला की महिलांना 33% आरक्षण देणाऱ्या ऐतिहासिक विधेयकाला काँग्रेस जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की महिलांच्या हक्काच्या आड येणाऱ्यांना जनतेसमोर उघडे पाडले जाईल। दरम्यान आंदोलनामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। महिला आरक्षणाचा मुद्दा आता थेट रस्त्यावर पोहोचलाय। काँग्रेस यावर काय उत्तर देणार याकडे आता राज्याचे लक्ष लागले। अपमान सहन करना नहीं, ये फूल नहीं चिंगारी है, ये भारत की गाडी है। आमचा जो अपमान झालेला आहे नारी शक्ती वंदन ना करून आणि ज्या काँग्रेस सरकारने हा किती निषेध व्यक्त ज्या काँग्रेस सरकारने त्या नारी शक्ती वंदनला विरोध केला त्या काँग्रेस सरकारचा काँग्रेस पार्टीचा आम्ही आज निषेध व्यक्त करतो। ये फूल नहीं चिंगारी है, ये भारत की नारी है। आजची आमची नारी शक्ती म्हणून आज ही भूमिका आहे। 16, 17, 18 तारखेला माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी हे विशेष संसदीय अधिवेशन बोलून नारी शक्ती सन्मान कायदा हा विधिमंडळामध्ये संसदीय मोबाईल मी आहे ना सारखं माझं या मला अरे हलू नका आंदोलन करत आहोत। मला आपल्या माध्यमातून राहुल गांधींना एकच सांगायचं आहे की आपल्याचे तारे पाजळण्यापेक्षा माननीय मोदीजींनी जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या महिलांसाठी आरक्षण देतात संपूर्ण देशात प्रत्येक राज्याला सहभागी होणारा महिलांसाठी आरक्षण ही त्यांची बारीक बुद्धी आणि बाल बुद्धी या विधेयकाला विरोध करण्यामध्ये दिसून आलेली आहे। आणि आम्ही त्याला राहुल गांधींनी केलेला आहे याचा आम्ही महिला म्हणून विरोध करतो आणि आम्ही या विरोधामध्ये आक्रमक राहू। जोपर्यंत राहुल गांधी स्वतःचे शब्द मागे घेणार नाही तोपर्यंत भारतातील एकही नारी शक्तीला माफ करणार नाही। अमृता पालोदकर, स्वीकृत नगरसेविका, छत्रपती संभाजीनगर। आजची आमची नारी शक्ती